साळे माजी सरपंच पुनमचंद्र साळवे, प्रगतशील शेतकरी भास्करमामा, सर्व विद्यार्थी आमच्या संपूर्ण यातील सर्व शिक्षक या ठिकाणी सर्व विद्यार्थी परिसरातून आलेले सर्व पाहुणे या ठिकाणी आता सरांनी जो शाळेचा सांगितला खरोखर या शाळेच्या उभारणीमध्ये या संस्थेचे संस्थापक असतील रामदास भाऊ असतील किंवा आता सेवानिवृत्त झालेले कोळेकर सर असतील या सर्व शिक्षक बांधवांना बरोबर घेऊन सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की एक सुदर्शन शाळा नसून हायस्कूल नसून हा एक परिवार आहे आणि या परिवाराच्या माध्यमातून आणि सरांच्या मनोगतातून या ठिकाणी सर्व अडचणी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या नाही परंतु सर्व अडचणी या ठिकाणी आपले जे शिक्षक आहेत सर्व स्टाफला बरोबर घेऊन बहुच्या वेळेवर मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय दत्तात्रय कोळेकर सर यांनी अथकाचे प्रयत्न अथकाचे कष्ट घेऊन या ठिकाणी एक ध्यान घेतला होता की विना मोबदला या ठिकाणी आपण सेवा या ठिकाणी त्यांनी अविरत केलेली आहे आणि शिक्षण हे अतिशय पवित्र काम त्यांच्या हातून या ठिकाणी अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम सर्व शिक्षकांच्या माध्यमातून असेल सरांच्या माध्यमातून असेल या ठिकाणी झालेलं आहे सरांबद्दल मलाही विचारलं तर एक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श मुख्याध्यापक या ठिकाणी त्यांचं जीवन अतिशय आदर्श आणि त्याचा फायदा खरोखर आपल्या सर्व शिक्षक मंडळींना आणि विद्यार्थी मित्रांना त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होऊन मिळालेलं आहे आपल्या धार्मिक दृष्टीमध्ये आपण बघितलं असेल सर्वांनी की या ठिकाणी सरांचा स्वभाव आता सरांनी सांगितलं नंतर सरांनी की माझा सन्मान नको अतिशय नकारली या ठिकाणी माणसाला ठेवणा नको या ठिकाणी माझा सन्मान परंतु सर्व भाऊचा आग्रह खातेल सरांचा आग्रह खातेल या ठिकाणी सरांनी या ठिकाणी वेळ दिला बरोबर आपलं काम आपले कष्ट करून सर्व बरोबर कुठल्याही प्रकारचं श्रेय सरांच्या शब्दावर त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी कधी दिसणार नाही असं केलं एवढं कष्ट घेतले अतिशय संस्कृतपणानं या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी खरोखर त्यांचं कार्य त्यांचा हा दिंडी सोहळा असेल किंवा आमच्या नामदारा सरांनी सांगितलं की पहिल्यापासून खूप कष्ट केले खूप त्रास घेतला तो सगळा त्रास आमच्या विद्यार्थी घडले पाहिजेत आमच्या विद्यार्थ्याला हे ज्ञान प्राप्त झालं पाहिजे यासाठी गेली 27 वर्ष निष्काम या ठिकाणी सेवा आमचे कोळेकर सर यांनी केली तुम्ही सगळी सेवा केली पण तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आधार देण्याचं काम आमच्या ताईने केलं ताईसाठी एक जोरदार टाळ्या सर करू शकत होते पण सरांना सुद्धा पाठिंबा देण्याचं काम आमच्या ताईने केलेलं आहे म्हणून आपल्या या सेवेला आम्ही खूप खूप मानाचा मुद्रा करतो पुनश्च एकदा आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांना आज गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद महाराज सुंदर असं लिहिलं असतं ते म्हणजे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय कोळेकर सर जीवन जगत असताना ताण तणावापासून दूर होऊन कायम सहजतेने वावरणारे असे श्री दत्तात्रय कोळेकर सर यांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद बऱ्याच दिवसानंतर आवाज ऐकला या ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय यांनी
सरांचा फोन टॉर्चर आहे. माझा जो काही सेवा संस्थेचा कार्यक्रम आहे इकडं जाऊन पे तू. शिक्षकांना सांगितलेलं होतं. माझी त्याला शाळा येणे नाही, जुनायले सगळी शाळेत आहे. आणि 5 होत तेव्हाच फोन येऊ. राहू दे. वडील कोणात राहतात, आई वडील कोणात आहे? आम्ही सांगतो नाही, आम्ही आई वडिलांना आहे. आता माझी शाळा होती, मी सांगा ना मग तुम्ही. आणि मोठेपणा आहे भाऊचा. तर गेली 27-28 वर्षापासून आमचा संबंध आहे. त्या शाळेच्या निर्मितीपासून जे काही त्यांनी सहकार्य केलं आणि आमच्या शिक्षकांना सर्वात महत्वाचं म्हणजे ही काही मोकळीच दिली, इतर शाळेमध्ये नाही. भाऊ सांगतात शाळा तुमची, शाळा तुम्ही त्या ठिकाणी चालवायची, कशी चालवायची तुम्ही ठरवायची. त्यामुळे निर्णयाचे अधिकार त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही कुठं संस्थेमध्ये. म्हणून भाऊला धन्यवाद द्यायला तेवढं थोडं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सत्कार त्या ठिकाणी आयोजित केला. सत्कार सरांना सांगायचं सर काय पाहिजे शिक्षकांनी सत्कार केला. प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी हो सर. आमचे सरांचे डोळे सहकारी जुळे गाणं. माजी सरपंच प्रेमचंद सावंत यांनी सुद्धा माझ्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलं. माझा विद्यार्थी या ठिकाणी आहेत, अजित सावंत असतील, फोन माझे विद्यार्थी या ठिकाणी बोलले आराधना त्या ठिकाणी. कारण ते तुम्ही लोक ते दिसतंय त्या ठिकाणी सांगायची गरज नाही. माझे विद्यार्थी या ठिकाणी आले, पालक आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. आज परवा त्या ठिकाणी मी गंगाधर सरला बोललो होतो की सर मला भेटायला यायचे. एवढ्या पुरा पौर्णिमा त्या ठिकाणी आहे, पौर्णिमा त्या ठिकाणी आहे आणि मला विद्यार्थ्याला भेटायचं आहे का. आणि तो सगळ्या लोक त्या ठिकाणी आला आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी छान असा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला. गुरुपौर्णिमेला त्या ठिकाणी सांगितलं जातं की पाणी पिलो छान के गुरु कर्म जान के. जीवनामध्ये गुरु काय करतात तर आपल्याला ध्येय देतात. आणि काय देतात तुम्हाला, आणि ध्येय दिलं तुमच्या समोर की आपलं जीवन असं जगायचं असतं आणि जीवन जगत असताना त्या ठिकाणी वाटत असतं आणि आम्ही पण तेच काम करतो आणि त्याचं त्या ठिकाणी तुम्ही केलं आणि ते पुढे त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि सतत तुम्ही त्या ठिकाणी करता. म्हणून या शाळेने मला काय दिलं, बरेचसे म्हणतात की शाळेला काय दिलं, परंतु मी त्या ठिकाणी माझ्या 31 वर्ष त्या ठिकाणी जीवनामध्ये विद्यार्थी म्हणून गेलो. बालपण त्या ठिकाणी मला खेळायला अजून काय पाहिजे. हे भगवंताची त्या ठिकाणी उत्तर आहे. तुम्हाला माझं लहानपण तुमच्यामध्ये आम्हाला खूप ठिकाणी होतं. तुमच्याकडे बघितलं वर्गात गेलो की आमचं खूप काही समजत असतं. आम्हाला आमचं बालपण आठवतं आणि तुमच्यामध्ये आम्ही सगळ्या त्या ठिकाणी जमून जातो. म्हणून विद्यार्थी मित्र मी त्या ठिकाणी या संस्थेमध्ये 27 वर्ष त्या ठिकाणी काम करतो. आर्थिक वर्षी माझी पत्नी असते, माझे आई वडील असते, यांनी मला खूप सहकार्य केलं. आमची एक टीम होती आणि एक टीम मध्ये आम्ही असताना आम्हाला जाणवलं नसतं. इथं आलो की आम्ही जात होतो. त्या ठिकाणी हे सगळं विसरण्याचं कारण का की तुमच्या मनात त्या ठिकाणी जो बालपणा आहे तो आम्हाला त्या ठिकाणी दिसतो, तो आनंद आम्हाला मिळतो आणि हे त्या ठिकाणी जीवनाचं जगतो. म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी अविनाश की आपण त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना हे डोळ्यासमोर ठेवतो. कोणाला किती येतं त्या ठिकाणी हा भाग वेगळा आहे, कोण किती उच्च त्या ठिकाणी हा वेगळा आहे. एकदा रामदास स्वामी आणि परमहंसांचे गुरु त्या ठिकाणी गंगा किनारी बसले असताना रामदास स्वामी त्या ठिकाणी होडीमध्ये त्याला पलीकडे जायचं, काही लोक त्या ठिकाणी बसले, हे सुद्धा बसले. होडीमध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी परमहंसांनी त्या ठिकाणी त्यांना आवाज दिला, मोठ्या आवाज त्या ठिकाणी दिला की खाली उतर. ते खाली उतरले, ती होडी पुढे गेली आणि नंतर ती होडी पुढे आली. मग त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी त्यांच्या गुरुकडे आल्यानंतर ते विचारलं की तुम्ही मला त्या ठिकाणी आवाज दिला, बाकीच्याला काय आवाज दिला नाही, ते तर त्या ठिकाणी वाचले असते. त्या ठिकाणी परमहंस म्हणले मी सुद्धा त्यांना आवाज देत होतो, परंतु त्याला तो ऐकू आला नाही, सुरक्षित त्याला ऐकू. विद्यार्थी मित्र शिक्षक जेव्हा वर्गात शिकवत असतात, जे मुलं पुढे जात असतात, ज्यांचं कल्याण होत असतं, भावी जीवनामध्ये आदर्श होत असतात, ती शिक्षक सर्वांना त्या ठिकाणी सांगत असतात, शिकवत असतात, परंतु ज्यांना ऐकू जातं ते त्या ठिकाणी जीवनामध्ये पुढे जात असतात. म्हणून आपलं काम आहे की जेव्हा शिक्षक त्या ठिकाणी शिकत असतात,
विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा शुभेच्छा देतो. तुमचं भावजीवन निश्चित आणि आनंदामध्ये राहतात त्या ठिकाणी मला खात्री आहे. माझे विद्यार्थी त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी आनंदात आहेत आणि माझं त्या ठिकाणी एवढा सत्कार त्या ठिकाणी त्याला मला त्या ठिकाणी मान दिला त्याबद्दल मी सर्व संस्थेचे भाऊंचे त्या ठिकाणी धन्यवाद त्या ठिकाणी व्यक्त करतो. आज प्रसन्न होत आले खरं आनंद वाटतो कारण की छोटे हे त्या ठिकाणी भाऊ आपलं त्या ठिकाणी या मुलांना जर त्या ठिकाणी केलं सगळं तर याच्यावर सरकारचा आनंद मिळत नाही. भाऊला आनंद घेतलाय ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हक्क त्या ठिकाणी तुम्ही निश्चित करायला मला अपेक्षा आहे की पुरेसे त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो. माझ्या सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी पुन्हा धन्यवाद देतो. येऊन सर्वांना झालं त्या ठिकाणी जसं सुरू झालं तसं आम्ही सांगतो त्यांची सारखी गडबड तर नाही मला काहीतरी करताय न सांगता त्यांनी सांगितलं फोन केला तुम्हाला यावंच लागेल आणि आला आम्ही त्या ठिकाणी त्यांना सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझी त्या ठिकाणी मला शब्द संपवतो. धन्यवाद. सरांनी पहिले सांगितलं की जे संस्थेची संस्था ज्यांनी शाळा केली त्यांची शाळा हे समीकरण आहे. हे फक्त जिल्हा परिषदेच्या रेकॉर्डवर सेवानिवृत्त झाले तुमच्या आमच्या मनातून सेवानिवृत्त झालेले नाही आणि होणारही नाही. या ठिकाणी आता पुढे पाहून सांगितलं की त्यांनी कसे घेतले काय ते पुढे सांगायची गरज सांगायची गरज नाही कारण इनामदार सर आमच्या भगिनी सोबत मॅडम गंधारी सर असतील कदळे सर असतील कंदुले सर असतील त्या सर्वांनी काय कष्ट या ठिकाणी घेतले. ही सुरुवातीला नेवासा मराठवाड्यामध्ये लक्ष्मेश्वर माध्यमिक विद्यालय नावाने शाळा चालू होती. तिथं सर पुढे सर मुख्याध्यापक होते इनामदार सर तर त्यावेळेस 100 ते 125 मुलं आपल्याकडे होती आणि आपण हॉस्टेल त्या ठिकाणी चालू केलं होतं की या पेक्षाने कुठली शासनाची मान्यता आपल्याला मिळेल. 4 ते 5 वर्ष 100 ते 125 मुलं आपण त्या ठिकाणी स्वतःप्रमाणे सांभाळले. त्या ठिकाणी पुनर्जनसंख्य माणसं आताच आपली माझी त्यांनी तत्वज्ञ येऊन गेली. तिच्या मम्मीनी सुराईबाई त्यांनी खूप आता त्यावेळी किराणा द्यायच्या मुलांना आशिष पोरा असतील कौशल पत्रकार असतील आपली जीविता साळुंके सर असतील सर्वांनी खूप मदत केली. त्याच्या सगळ्यापेक्षा सगळ्यात मोठे कष्ट होते ते पुणेकर सरांचे आणि मुंबई सरांचे. अक्षरशः गरम नसायचे कारण स्वयंपाकाला संपूर्ण आलं आणि संपूर्ण विकत आणायचं तर रात्री अपरात्री कॉलनी वाढलेली झाडं सोडून तोडायची आणि लहान माणसं उद्याच्या आम्ही संपूर्ण परत 100 जवळच्या मुलांचं रोजचं सांभाळ त्यांना कपडे त्यांना गणवे त्यांचे वह्या पुस्तक असेल पूर्णपणे संस्थेने त्यांनी सांभाळलं. त्याच्याकडे आम्हाला एक पुढे तांदूळ द्या एक पुढे आम्हाला गहू द्या अक्षरशः मागुबी मागितलं सगळे या ठिकाणी त्यांनी करू कारण आपल्या सरकारला 1 रुपया अगोदर नव्हतं आणि मिळालंही नाही थोडी त्यावेळेस आपली बंद करावं लागले. कुठे 5 वर्षी मी सगळ्यांची कसोटी पाहिली की खऱ्या अर्थानं आत्मीयता विद्यार्थ्यांविषयी आत्मीयता आणि सरस्वती मातेची सेवा कशी करावी हे यांच्याकडे शिकवलं. एवढे कष्ट त्यांनी केले की त्या कष्टामुळं कधीही या संस्थेपासून दुरावले जाऊ शकत किंवा शाळेपासून दुरावले जाऊ शकत नाही आणि दुरावणार पण नाही कारण आता आपण नुकतंच 2 एकर जागा शेजारी आपण घेतलेली आहे. ती सुद्धा जागा घेताना पुढे सरांचं सगळं कष्ट सगळं त्यांचंच आहे. तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा आणि सरांचा निवृत्ती दिन याच्यासाठी आपण सर्व उपस्थित झाला आहोत आपल्याला माहित आहे आणि सरांनी सर्व शिक्षकांनी यशच घडत आहोत आणि त्यांनी आम्हाला इतके चांगले संस्कार लावले आहे आणि त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं आहे. त्यांचे संस्कार म्हणजे ज्ञानदान आणि त्यांनी असं खूप जणांना ज्ञानदान दिलं आहे. त्याने त्यांचं जीवनाचं सोनं झालं आहे आणि सर्व शिक्षक इतके आदर्श आहेत की ही शाळा आदर्श बनवण्याचा खूप प्रयत्न करतात आणि ही शाळा खूप आदर्श आहे आणि मला गर्व वाटतो की मी या शाळेचे विद्यार्थी आहे. आणि दुसऱ्या शाळा म्हणजे आहेत त्याही शाळा चांगल्या आहेत तिथलचे शिक्षकही चांगले आहेत पण मी आतापर्यंत शिक्षक बघितले ते इतके प्रेमळ आणि इतके चांगले नाही. आमचे या शाळेतले शिक्षक खूप जास्त प्रेमळ व चांगले आणि काही समजलं नाही तर समजावून सांगणारे आहेत आणि सर्व शिक्षक खूप एकत्र राहतात आणि त्यांचे म्हणजे असे दुसऱ्यांसोबत भांडण वगैरे करणे हे सगळं नाही. मी आतापर्यंत जे सर्व शिक्षक बघितले ते असे नाही बघितले म्हणून मी हे सगळं सांगते. मी ज्या शाळेत आहे तिथलचे पण शिक्षक आहेत ते चांगले आहे म्हणजे मी असं नाही म्हणत ते चांगले नाहीये तेही चांगले आहेत पण हे शिक्षक म्हणजे जेव्हापासून मी ह्या शाळेत आले तेव्हापासून मी यांचं खूप जास्त निरीक्षण केलंय
ते खूप जास्त समजावून सांगतात, प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांच्यामुळेच मी इथं सर्व शिक्षकांमुळे तुमच्या समोर कॉन्फिडन्सली बोलत आहे. नाहीतर मला एवढी हिंमत नसते तुमच्यासोबत म्हणजे बोलायला तयार झाली नसते. सर्व शिक्षक म्हणजे प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करणारे आहेत आणि खूप जास्त सपोर्ट करणारे आहेत. कोळेकर सर हे खूप जास्त आदर्श आहे. त्यांनी आम्हाला खूप जास्त चांगले संस्कार लावले आणि आम्हाला ते रागावून बोलले असतील कधीतरी, पण ते तितके चांगले आहेत खूप जास्त. आणि त्यांनी आम्हाला लेझिम शिकवली होती. ते आम्हाला दहावीला इतिहास शिकवायचे. ते आम्हाला खूप जास्त शिकवायचे चांगलं आणि अजूनही ते आमच्या लक्षात आहे. म्हणजे कोणी दुसऱ्या शाळेमध्ये काही प्रश्न विचारल्यानंतर आम्ही पटकन उठून उत्तर देतो, कारण आम्हाला सर्व शिक्षकांनी चांगली संस्कार दिले आणि चांगली शिस्त लावली आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.